महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजचा हा जो कार्यक्रम बानाईने या ठिकाणी आयोजित केला होता 2 सत्रामध्ये होता. आपण पहिल्या सत्रांमध्ये प्रबोधन ऐकलं. प्रेमकुमार बोके होते, त्यानंतर धनविजयताई होत्या, ॲडव्होकेट बोधी रामटेके होते. आणि हे दुसरं सत्र जे आहे, या दुसऱ्या सत्राची आखणी करताना आम्ही मुद्दाम खूप सारे लोक आपल्या समाजामध्ये आहेत ज्यांनी कामं केलेली आहेत. आम्ही खूप साऱ्या लोकांना या ठिकाणी, आमची अशी इच्छा होती की कमीत कमी 10 लोक असायला पाहिजे होते, पण काही लोकांची अडचण आली म्हणून ते लोक या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. तर आजच्या या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय ताराचंदजी खांडेकर सर, आमचे बानाईचे आजीवन सदस्य आणि स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष सन्माननीय JS पाटील सर, डॉक्टर आंबेडकर मल्टीपर्पज बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, त्यानंतर समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक माननीय सुनील सारीपुत्त सर, मंचावर उपस्थित असलेले राजगडकर सर आणि आमचे युवा कार्यकर्ते माझे मित्र आशिष फुल्झेले, माझे सगळे बानाईचे सहकारी कार्यकारिणीचे सदस्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित मला जे दिसतात, माझे बानाईचे सगळे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आहेत. विशेष करून पखाले सर दिसत आहेत, छाया खोबराकडे ताई दिसतात या ठिकाणी, राहुल मून दिसून राहिले आहेत आणि आमचे बानाईचे तिन्ही माजी अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही. आपण दोन्ही सत्राला इतक्या संयमाने ऐकत आहात आणि बानाईने काय करायला पाहिजे आणि बानाईकडनं काय अपेक्षा आहेत हे सगळे आम्ही याची नोंद घेतलेली आहे. महाडचा हा मुक्तीसंग्राम ज्याला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही 21 तारखेला 100व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. आणि महाडच्या तलावाच्या महासंग्रामाने आम्हाला काय दिलेलं आहे आणि आमच्याकडनं आम्हाला काय अपेक्षा आहेत, ह्या सगळ्यांचं प्रबोधन आपण सकाळी पण ऐकलं आणि आत्तासुद्धा ते वर्णन होतं आणि हे वर्तनसुद्धा आता आपण ऐकलेलं आहे. माझा मुलगा 10 वर्षाचा असताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही आम्हाला शिकायला लावता, या स्कूलमध्ये टाकलं, चांगल्या स्कूलमध्ये टाकलं. बाबासाहेब तर लंडनला गेले होते, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकून राहिले होते. मग बाबासाहेबांना चांगलं जीवन जगता आलं असतं, पण त्यांनी ते चांगलं जीवन सोडून स्वतःला समाजकार्याला वाहून घेतलं, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलं, कुटुंबाची चिंता नाही केली, काही नाही केली. त्याचं कारण काय असेल? महाडची जी क्रांती जी 1927ला झाली, ती अशी उगाच झाली असेल का? त्याचं बीज कुठंतरी असेल ना. बाबासाहेब ज्या वेळेला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते आणि जॉन डेवीच्या ते वर्गात बसत होते, त्यावेळेला देखील त्यांच्या मनामध्ये भारताच्या या डिस्क्रिमिनेशनच्या परिस्थितीचा विषय त्यांच्या डोक्यात होता. हे आता अलीकडे आम्हाला समजलं जेव्हा स्ट्राउटनी पुस्तक लिहिलं की इव्हॉल्युशन ऑफ प्रॅग्मॅटिझम इन इंडिया, आणि त्यांनी बाबासाहेब ज्यावेळेला तिथं शिकत होते तो पूर्ण सार त्यांनी त्या पुस्तकात लिहून काढला, तेव्हा आम्हाला समजलं की बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये इथल्या परिस्थितीच्या बदलण्याचा जो विचार होता तो विद्यार्थी दशेपासून होता. मग आपण बाबासाहेबांच्या त्या जीवनापासून 1956 पर्यंत जर आपण पूर्ण बाबासाहेबांचं जीवन जर बघितलं तर मग महाड हा त्यातला एक टप्पा आहे असं आपल्याला दिसते. बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या पूर्ण आंदोलनाचा विषय काय होता ते मी माझ्या मुलाला उत्तर दिलं की म्हटलं कदाचित बाबासाहेबांना प्रबुद्ध भारत निर्माण करायचा होता म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी हे आंदोलन केलं असेल. तर म्हणे नेमकं काय प्रबुद्ध भारत म्हणजे नेमकं काय?
तर मी म्हटलं समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही सगळी रुजवायची होती. मग याचा अर्थ काय? नाही सांगू शकलो मी. सांगता आलं असतं मला, पण त्याचं ते आकलन नव्हतं. मी असा विचार करतो नंतर वाचनानंतर आणि तुमच्यासारखे अनुभव लोकांना ऐकल्यानंतर आणि हा सगळा प्रवास बाबासाहेबांचा 1917 पासून ते 56 पर्यंतचा, तर माझ्या मनामध्ये मी इंजिनियर आहे, त्याच्यामुळं मी विचार करताना अप्लाइड विचार करतो, थोडंसं पुढे जाऊन विचार करतो. तर बाबासाहेबांच्या जीवनाच्या बद्दल मला असं वाटलं की बाबासाहेबांचं हे सगळं आंदोलन जे होतं, हे सगळं आंदोलन या समाजातल्या मानवाच्या इमेन्सिपेशनसाठी होतं, मुक्तीसाठी होतं. मग मुक्तीसाठी होतं म्हणजे नेमकं काय होतं आणि त्याला जोड कशाची होती? सोशल ॲक्टिव्हिजम ज्याला आपण म्हणतो, एका बाजूला सोशल ॲक्टिव्हिजम आणि दुसऱ्या बाजूला भगवान गौतम बुद्धाचा धम्म, ह्या दोघांची सांगड सांगत त्यांनी सोशल ॲक्टिव्हिटीला पुढे नेलं. मग इमॅन्सिपेशनची प्रोसिजर काय असेल? तर मला असं वाटतं की इमॅन्सिपेशनच्या प्रोसिजरमध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या ज्या मला जाणवल्या, जे मला ऐकण्यात आलं, जे मला वाचण्यात आलं, ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. या इमॅन्सिपेशनच्या म्हणजे मानवाच्या मुक्तीसाठी 3 गोष्टींच्या बाबासाहेबांनी अवलंबल्या. ते म्हणजे अवेकनिंग, ज्याला आपण जागरूकता म्हणतो. दुसरं म्हणजे एम्पॉवरमेंट, ज्याला आपण सशक्तीकरण म्हणतो. आणि तिसरं म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे समाजाचं पुनर्रचन, समाजाची पुनर्रचना. जागृत करणं म्हणजे काय करणं? आज आपण इतके सगळे शिकले सवरलेले लोक आहो. बाबासाहेब ज्या वेळेला विदेशामधनं आले आणि त्यांच्या पुढे प्रश्न राहिला असेल 1927ला, तर त्यांच्या पुढे तुमच्यासारखे आमच्यासारखे शिकलेले लोक नव्हते. ज्यांच्या मनामध्ये मानसिक गुलामगिरी होती, ज्यांनी गुलाम आम्ही आहोत हे सहन करून आणि एक्सेप्ट करून राहिलेले लोक होते, त्या लोकांच्या मनामध्ये इमॅन्सिपेशनसाठी अवेकनिंग त्यांना जागृत करायचं होतं. त्याच्यासाठी महाडची प्रयोगशाळा त्यांना दिसली आणि त्या महाडच्या तलावावर त्या घेऊन गेले त्यांना आणि त्यांना हे सांगितलं, व्याख्यानातून आणि भाषणातून कितीही सांगितलं असतं तर त्यांना ते कळलं नसतं की तुमचा स्वाभिमान काय आहे. त्यांचा स्वाभिमान दाखवायसाठी त्यांना महाडच्या तलावावर नेऊन दाखवलं आणि त्यांना हे दृश्य दाखवलं की बघा, एका बाजूला तुम्ही पाणी पितायत, तुम्हाला लोक मारतात, आणि दुसऱ्या बाजूला कुत्र पाणी पितो आहे तर त्याला कोणी मारत नाही. हे त्यांना दाखवायचं होतं आणि हे त्यांनी त्या अशिक्षित लोकांना दाखवून दिली आणि तिथून स्वाभिमानाची ठिणगी पिटली. ती महाडची सुरुवात आहे. हे अवेकनिंगचं काम त्यांनी केलं. नंतर आलं एम्पॉवरमेंट. आता एम्पॉवरमेंट म्हणजे काय की सशक्तीकरण करायचं होतं. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी 1927 पासून 1935 पर्यंत आणि नंतरही जी काही आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये काय केलं? हे सगळं त्यांनी बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये 1935च्या दरम्यान इंग्रजांना हे दाखवून दिलं. डॉक्युमेंटेशन होतं बाबासाहेबांचं हे, की ही तुम्हाला गरज आहे. आणि 1935च्या कायद्याच्या नुसार नंतर आपला मतदानाचे अधिकार, रिझर्वेशन, ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि मग नंतर संविधानाच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी एम्पॉवर केलं. सगळे अधिकार दिले, प्रॉपर्टी एक्वायर करण्याचे अधिकार दिले, रिझर्वेशन दिले, शिक्षणाचे अधिकार दिले. म्हणजे काय केलं की इकडे जागृतीची प्रक्रिया केली, तुमच्यामध्ये स्वाभिमान जागवला, तुमच्यामध्ये विद्रोह करण्याची क्षमता दाखवली आणि त्याच्यानंतर त्यांनी एम्पॉवर केलं, तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिले. ही दुसरी प्रोसेस त्यांनी केली. आणि हे सगळं करत असताना तिसरा जो भाग आहे जो बाबासाहेबांच्या जीवनाचा, तो आहे रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी सोसायटी, समाजाची पुनर्रचना. समाजाची पुनर्रचना म्हणजे काय? हजारो वर्षापासून हा जो माणूस होता हा डिकंडिशन झाला होता. या हिंदू धर्मातल्या शास्त्रांनी त्याला गुलाम करून सोडलं होतं आणि ही गुलामी त्यांना डोक्यातून काढून टाकायची असेल, एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर दुसऱ्या गोष्टीला जन्म द्यावा लागेल. आणि तो म्हणजे धम्म होता. त्या धम्माच्या माध्यमातून बाबासाहेबांना या पूर्ण समाजातलं या गुलाम झालेल्या मानसिकतेच्या माणसाचं रिकन्स्ट्रक्शन, रिकंडिशनिंग करायची होती. म्हणून त्यांनी पहिले जागृत केलं, नंतर एम्पॉवर केलं संविधानाच्या माध्यमातून आणि 1927 पासूनचा नंतर 1956 पर्यंतचा ती जी या दीक्षाभूमीवर क्रांती केली, ती क्रांतीची बीज म्हणजे या समाजाच्या रिकन्स्ट्रक्शनची एक प्रोसेस होती. ती त्यांनी करून दाखवली. आणि नंतर बाबासाहेब थांबले. त्यांना माहीत होतं की आता मी, आणि त्याच्यानंतर ही रिकन्स्ट्रक्शनची प्रोसेस सुरूच आहे.
आपल्याला ही प्रोसेस कधीही थांबवता येणार नाही. कारण काय की लोकांना जागृत करण्याचं काम करावंच लागेल, लोकांना इम्पॉवर करायचं काम करावंच लागेल आणि सोबत धम्माच्या माध्यमातून ही जी डिकंडिशनिंग झालेली आहे याचं रिकंडिशनिंग सुद्धा करावं लागेल. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या मानव मुक्तीसाठी ज्याला मी म्हणतो हेच बाबासाहेब. आपण चुकलो. आधीच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे का की ज्यावेळेला होका यंत्र नव्हते तर मोठमोठी जी समुद्रातली जहाजं होती ती जहाजं, तो जो शुक्रतारा दिसायचा ना पहाटे, त्याच्या आधारावरती ती आपली डायरेक्शन करायची. दिवसभर दिसत नव्हता, आता रात्रभर चाललेला आहे, दिवसभर चाललेला आहे, कारण तारा दिसत नाही. कसं विमान आपलं जहाज चाललेलं आहे, कोणत्या दिशेला चाललेलं आहे, आता तर सगळं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. तर ज्या वेळेला रात्र व्हायची आणि शुक्रतारा दिसायचा त्यावेळेला तो जहाजाचा कॅप्टन जी काही चूक झालेली आहे, जे भलत्या दिशेला गेलेलं जहाज आहे ते करेक्ट करून जायचा. मित्रांनो, आताही वेळ गेलेली नाही आहे. आपण उलट आपल्यासमोर आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, जी काही आता विशद केलेली आहे लोकांनी, तुम्हालाही सगळ्यांना समजते, ह्या परिस्थिती लढण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी जे इमॅन्सिपेशनची जी त्रिसूत्री दिलेली आहे, जागरूक करणे, एम्पॉवर करणे आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि त्यासाठी या संबंध वर्षभरामध्ये जे जे काही आपल्याला करायचं असेल, तुमच्या सगळ्यांच्या संमतीने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण सगळं एकत्र मिळून हे सगळं काम करूया, असा मला या ठिकाणी विश्वास आपल्याला द्यावासा वाटतो. दिवसभर लांबलेली ही आमची आजची ही परिषद जी होती हे सगळं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी मनपूर्वक बानाईच्या वतीने आपले या ठिकाणी धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.